नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण 5 फेब्रुवारी 1951 या दिवसावर बोलणार आहोत. वरवर पाहता ही कॅलेंडरमधली एक सामान्य तारीख वाटते, पण ही केवळ एका दिवसाची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे एका मोठ्या संघर्षाची. एका बाजूला होत्या हजारो वर्षांच्या सामाजिक परंपरा आणि दुसऱ्या बाजूला होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे नेते, जे एका नव्या आधुनिक भारताचं स्वप्न पाहत होते. आणि या संघर्षाचं केंद्र होतं भारतीय संसद. हो, कारण याच दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी एक मसुदा पटलावर ठेवला. हिंदू कोड बिल. हा फक्त एक कायदा नव्हता, ते भारतीय महिलांच्या स्वातंत्र्याचं एका अर्थी जाहीरनामाच होतं. अगदी. म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण केवळ कायद्याच्या कलमांबद्दल नाही बोलणार, तर त्यामागचं विचार, त्याला झालेला तो प्रचंड विरोध आणि त्याचे परिणाम, या सगळ्याचा शोध घेणार आहोत. हे बिल नक्की काय होतं, त्यात असं काय होतं की देशात इतकं मोठं वादळ उठलं, आणि सर्वात महत्त्वाचं, ते अयशस्वी होऊनही यशस्वी कसं झालं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आंबेडकर्स हिंदू कोड बिल, अ मॅनिफेस्टो फॉर विमेन्स लिबरेशन या लेखाच्या आधारे शोधूया. सुरुवात करूया त्या परिस्थितीतून. म्हणजे हे बिल आणण्याची गरजच का निर्माण झाली? बरोबर. कारण कुठलाही बदल समजून घेण्यासाठी त्याआधी काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. तर हे बिल येण्याआधी हिंदू कायद्यांची नेमकी स्थिती कशी होती? हाच या सगळ्याचा मूळ गाभा आहे. स्वातंत्र्यापूर्वी हिंदू कायदा नावाचा असा कुठला एक संध ग्रंथ अस्तित्वातच नव्हताच. नाही, तो पूर्णपणे विखुरलेला होता. म्हणजे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रथा, रूढी, परंपरा, स्मृतींच्या आधारे न्याय दिला जायचा. म्हणजे एकाच प्रश्नावर मुंबईत वेगळा न्याय आणि समजा बनारसमध्ये वेगळा न्याय अशी शक्यता होती. अगदी. कायद्याच्या नावानं प्रचंड गोंधळ आणि विसंगती होती. पण याचा थेट परिणाम विशेषतः स्त्रियांवर कसा होत होता? सगळ्यात जास्त आणि नकारात्मक परिणाम स्त्रियांवरच होत होता. कारण या बहुतेक प्रथा पुरुषकेंद्री होत्या, पितृसत्ताक होत्या. या कायद्यांमध्ये स्त्रियांना मालमत्तेचा हक्क नव्हता, शिक्षणाचा म्हणावा तसा अधिकार नव्हता, आणि सगळ्यात वाईट म्हणजे एखाद्या जाचक वैवाहिक नात्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. बापरे, ही परिस्थिती तर स्वतंत्र लोकशाही भारताच्या संकल्पनेच्या अगदी विरुद्ध होती. हो ना. आणि म्हणूनच पंडित नेहरूंनी ही जबाबदारी डॉक्टर आंबेडकरांवर सोपवली. अच्छा. या सगळ्या विखुरलेल्या अन्यायकारक कायद्यांना एकत्र करून त्यांचं संहितीकरण म्हणजे कॉडिफिकेशन करून एक आधुनिक आणि समान कायदा बनवण्याची जबाबदारी त्यांना दिली. आणि मग त्यांनी या बिलातून असा कोणता उपाय सुचवला ज्यामुळे समाजात अक्षरशः भूकंप झाला? त्या क्रांतिकारक तरतुदी नेमक्या काय होत्या? या बिलाने मुख्यत्वे 4 क्षेत्रांना हात घातला, ज्यामुळे हजारो वर्षांच्या सामाजिक रचनेलाच धक्का बसणार होता. आणि यातला पहिला आणि सगळ्यात स्फोटक मुद्दा होता स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार देणं. मालमत्तेचा अधिकार म्हणजे हा विषय फक्त आर्थिक स्वातंत्र्याचा नव्हता, तर स्त्रीला कुटुंबात एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न होता. कारण ज्याच्याकडे संपत्ती त्याच्याकडे ताकद येते की नाही? तुम्ही अगदी अचूक शब्द पकडलात. स्वतंत्र व्यक्ती. तोपर्यंत हिंदू स्त्रीला मालमत्तेत मालकी हक्क नव्हता. तिला फक्त पोटा पाण्याचा हक्क म्हणजे राईट टू मेंटेनन्स होता. राईट टू मेंटेनन्स म्हणजे नक्की काय? म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर ती आयुष्यभर त्या मालमत्तेचा उपभोग घेऊ शकत होती, पण तिला ती विकण्याचा, दान करण्याचा किंवा तिच्या नावावर करण्याचा अधिकार नव्हता. तिच्या मृत्यूनंतर ती संपत्ती परत पतीच्याच भावंडांना किंवा मुलांना मिळत असे. या बिलाने ही पद्धत मोडून काढली आणि वडिलांच्या तसेच पतीच्या मालमत्तेत मुलीला आणि पत्नीला मुलाइतकाच समान वाटा देण्याची तरतूद केली. हा तर थेट आर्थिक आणि सामाजिक सत्तेच्या समीकरणाला दिलेला धक्का होता. दुसरा मुद्दा कोणता होता? दुसरा मुद्दा होता घटस्फोटाचा अधिकार. ओके. विवाह हा एक संस्कार आहे, करार नाही, हा विचार आजही आपल्या समाजात किती खोलवर रुजलाय. खरंय. त्या काळात तर ही कल्पना किती प्रबळ असेल. हिंदू धर्मात विवाह म्हणजे 7 जन्मांचं बंधन. त्यामुळे पती कितीही क्रूर असला, व्यसनी असला, तरी तिला त्या नात्यातून बाहेर पडायचा कायदेशीर मार्गच नव्हता. म्हणजे आयुष्यभर त्या नात्यात घुसमटत राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. ही तर एक प्रकारची जन्मठेपच झाली. बरोबर. या बिलाने पहिल्यांदाच स्त्री आणि पुरुष दोघांनाही काही विशिष्ट कारणांखाली कायदेशीर घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला. आणि तिसरी महत्वाची तरतूद होती बहुपत्नीत्व बंदी. म्हणजे एका पुरुषाला एकाच वेळी अनेक स्त्रियांची विवाह करण्याच्या प्रथेवर कायद्याने बंदी घालणं. या बिलाने एक पत्नीत्व म्हणजे मनोगमी
अनिवार्य केलं. याचा अर्थ कायद्याच्या नजरेत प्रत्येक स्त्रीला तिच्या वैवाहिक नात्यात एक समान आणि अविभाजित स्थान मिळणार होतं. आणि चौथी तरतूद होती दत्तक आणि पालकत्वाच्या अधिकाराबद्दल. पूर्वीच्या कायद्यानुसार स्त्रीला पतीच्या संमतीशिवाय मूल दत्तक घेण्याचा अधिकार नव्हता. या बिलाने तिला स्वतःच्या हक्काने स्वतंत्रपणे मूल दत्तक घेण्याचा आणि त्या मुलाचं पालकत्व स्वीकारण्याचा संपूर्ण अधिकार देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मालमत्तेत समान वाटा, घटस्फोटाचा अधिकार, बहुपत्नीत्वावर बंदी आणि दत्तक घेण्याचं स्वातंत्र्य, या चारही गोष्टी म्हणजे पितृसत्ताक व्यवस्थेच्या 4 मुख्य स्तंभांवर केलेला थेट प्रहार होता. आता कल्पना येते की याला एवढा विरोध का झाला असेल. अगदी तसंच. या तरतुदी म्हणजे फक्त कायद्यात बदल नव्हते, त्या समाज, कुटुंब आणि धर्म या संकल्पनांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलणार होत्या. म्हणूनच जेव्हा 5 फेब्रुवारी 1951 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी हे बिल संसदेत मांडलं, तेव्हा त्यावर अभूतपूर्व प्रतिक्रिया उमटल्या. त्या दिवशी संसदेत आणि बाहेर नेमकं काय घडलं? किती तीव्र होता हा विरोध? त्या दिवशी संसदेत अक्षरशः गदारोळ झाला. अनेक सनातनी खासदारांनी याला कडाडून विरोध केला. बाहेर रस्त्यावर मोर्चे निघाले, निदर्शनं झाली, बिलाच्या प्रती जाळण्यात आल्या. बापरे. याला हिंदू धर्मावरील हल्ला असं म्हटलं गेलं. हा कायदा म्हणजे धर्म बुडवण्याचा आणि कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे, असा प्रचार केला गेला. म्हणजे घटस्फोटामुळे कुटुंब तुटतील, मालमत्तेमुळे भाऊ-बहिणींची नाती खराब होतील, अशी भीती पसरवली गेली. पण या बिलाला सरकारचा, विशेषतः पंतप्रधान नेहरूंचा तर पाठिंबा होता ना, मग अडचण कुठे आली? वरवर पाहता नेहरूंचा पाठिंबा होता आणि ते समर्थक होते, पण खरा संघर्ष सरकारच्या आतच होता. आतमध्येच? हो, त्यांच्याच काँग्रेस पक्षात या बिलाला प्रचंड विरोध होता. अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेते या बिलाच्या विरोधात होते. आणि सगळ्यात मोठा वैचारिक विरोध होता देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा. देशाचे राष्ट्रपतीच विरोधात होते, मग तर हा संघर्ष खूपच गुंतागुंतीचा झाला असणार. अगदी. हा दबाव इतका वाढला की सुरुवातीला खंबीर असलेले पंतप्रधान नेहरूसुद्धा थोडे मागे हटले. त्यांनी हे संपूर्ण बिल एकाच वेळी मंजूर करण्याऐवजी ते तुकड्या तुकड्यांमध्ये मांडण्याचा विचार सुरू केला. एखाद्या व्यक्तीने इतक्या तळमळीने वर्षानुवर्षे मेहनत करून एक स्वप्न साकारायचा प्रयत्न करावा आणि ते असे डोळ्यासमोर राजकीय दबावामुळे तुटताना पाहणं, डॉक्टर आंबेडकरांसाठी हा किती मोठा धक्का असेल. त्यांच्यासाठी हा केवळ एका कायद्याचा पराभव नव्हता, तो सामाजिक न्यायाच्या तत्वाचा पराभव होता. त्यांचा ठाम विश्वास होता की ज्या समाजात स्त्रिया स्वतंत्र नाहीत, तो समाज प्रगत होऊ शकत नाही. त्यांच्यासाठी हे बिल म्हणजे स्त्रियांच्या सन्मानाचा, समानतेचा प्रश्न होता आणि यावरती कोणतीही तडजोड करायला तयार नव्हते. आणि जेव्हा त्यांना हे स्पष्ट झालं की हे बिल मूळ स्वरूपात मंजूर होणार नाही, तेव्हा त्यांनी एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. काँग्रेस पक्षातील अंतर्गत विरोध, नेहरूंची बदललेली भूमिका, या सगळ्यामुळे त्यांना कळून चुकलं की त्यांनी ज्या स्वरूपात हा मुक्तीचा जाहीरनामा तयार केलाय तो मंजूर होणार नाही. आणि महिलांच्या हक्कांशी तडजोड करण्यापेक्षा त्यांनी सत्तेचा त्याग करणं पसंत केलं. याच तत्वनिष्ठ भूमिकेतून 27 सप्टेंबर 1951 रोजी त्यांनी कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. एका कायद्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा त्याग करणं, राजकारणात अशी तत्वनिष्ठता आज क्वचितच दिसते. म्हणजे त्यांच्यासाठी पद नाही तर ती तत्व जास्त महत्वाची होती. निःसंशयपणे त्यांचा राजीनामा हा त्यांचा पराभव नव्हता, तर ती एक नैतिक गर्जना होती. त्यांनी देशाला हा संदेश दिला की स्त्रियांचे हक्क हे राजकीय सोयीनुसार वाकवता येण्यासारखे नसतात. तर मग गोष्ट इथेच संपली का? आंबेडकरांनी राजीनामा दिला, बिल बारगळलं, पण आज तर हे सगळे कायदे अस्तित्वात आहेत. हा प्रवास कसा झाला? या अयशस्वी बिलाची राख उचलून सोनं कसं झालं? आणि हीच या कथेतली सगळ्यात महत्त्वाची आणि आशादायक गोष्ट आहे. डॉक्टर आंबेडकरांनी राजीनामा दिला, बिल मूळ स्वरूपात मागे पडलं, पण त्यांनी पेटवलेली विचारांची मशाल विझली नाही. उलट त्यांच्या राजीनाम्यामुळे या विषयाचं महत्त्व आणखी वाढलं. म्हणजे त्यांच्या त्यागामुळे एक प्रकारचा दबाव निर्माण झाला. अगदी बरोबर. पुढे 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंडित नेहरूंच्या सरकारने पुन्हा हे काम हाती घेतलं. पण यावेळी त्यांनी एक मोठी कौशल्यपूर्ण खेळी केली. अच्छा? त्यांनी ते एकसंध बिल मंजूर करण्याऐवजी त्यातील मुख्य तरतुदींचे 4 वेगवेगळे कायदे केले आणि ते टप्प्याटप्प्याने संसदेत मंजूर करून घेतले. अच्छा, म्हणजे एक मोठं पॅकेज 4 छोट्या भागांमध्ये विभागून पास केलं. कोणते होते ते कायदे? ते 4 कायदे म्हणजे
पहिला हिंदू विवाह कायदा 1955, ज्याने घटस्फोटाला कायदेशीर मान्यता दिली आणि बहुपत्नीत्वाला कायमची बंदी घातली. म्हणजे जे 2 सर्वात वादग्रस्त आणि क्रांतिकारक मुद्दे होते ते अखेर कायद्यात रूपांतरित झालेच. हो. दुसरा होता हिंदू वारसा हक्क कायदा 1956. याने स्त्रियांना वडिलांच्या आणि पतीच्या मालमत्तेत समान अधिकार दिला. बरोबर. त्यानंतर आला हिंदू दत्तक व देखभाल कायदा 1956, ज्याने स्त्रियांना स्वतंत्रपणे मूल दत्तक घेण्याचा अधिकार दिला. आणि चौथा होता हिंदू अज्ञानत्व व पालकत्व कायदा 1956, ज्याने मुलांच्या पालकत्वामध्ये आईला महत्त्वाचं स्थान दिलं. थोडक्यात डॉक्टर आंबेडकरांनी एकाच पॅकेजमध्ये जे देण्याचा प्रयत्न केला होता तेच नंतरच्या 4-5 वर्षांत वेगवेगळ्या कायद्यांच्या रूपात आलं. अगदी. याचाच अर्थ बिलाचं स्वरूप बदललं, पण त्याचा आत्मा तोच राहिला. आज भारतीय स्त्रियांना जे काही कायदेशीर अधिकार मिळाले आहेत त्याचा पाया डॉक्टर आंबेडकरांनी त्याच दिवशी 5 फेब्रुवारी 1951 रोजी रचला होता. जरी त्यांना त्याचं श्रेय त्यावेळी मिळालं नाही तरी तो त्यांचाच वैचारिक विजय होता. निःसंशयपणे तो त्यांच्या दूरदृष्टीचा आणि त्यांनी घेतलेल्या त्या ठाम भूमिकेचा विजय होता. तर एका क्रांतिकारक बिलाचा प्रस्ताव, त्याला झालेला तीव्र विरोध, एका मंत्र्याचा तत्वनिष्ठ राजीनामा आणि अखेरीस तुकड्यांमध्ये का होईना पण मिळालेला विजय, असा हा हिंदू कोड बिल नावाच्या एका ऐतिहासिक दस्तऐवजाचा संपूर्ण प्रवास होता. या संपूर्ण चर्चेच्या शेवटी मला डॉक्टर आंबेडकरांचे एक वाक्य पुन्हा आठवतंय. ते म्हणाले होते, मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचं मोजमाप त्या समाजातील स्त्रियांनी किती प्रगती केली आहे यावरून करतो. हे हिंदू कोड बिल त्या विचारांचंच एक मूर्तिमंत प्रतीक होतं. खरंच खूप मार्मिक विचार आहे. ते केवळ स्त्रियांसाठी नव्हतं, तर संपूर्ण भारतीय समाजाला खऱ्या अर्थाने आधुनिक आणि प्रगत बनवण्यासाठी होतं. आणि ही कथा अशा एका बिलाची आहे जे आपल्या मूळ स्वरूपात अयशस्वी झालं, पण त्याचा आत्मा मात्र यशस्वी ठरला. यावरून आजच्या काळासाठी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? अनेकदा मोठ्या आणि चांगल्या कल्पना किंवा सुधारणा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना असा लहान लहान तुकड्यांमध्ये विभागणं आवश्यक असतं का? आणि या प्रक्रियेमध्ये ध्येय साध्य करताना आपण मूळ विचारांशी प्रामाणिक राहतो की काहीतरी महत्त्वाचं गमावून बसतो? यावर विचार करायला नक्कीच हवा.